मुंबईतील बीडीडी चाळीतील रहिवाशांना चावी वाटप कार्यक्रमात फडणवीस, शिंदे आणि आदित्य ठाकरे येणार एकाच मंचावर, श्रेयवादाची लढाई रंगण्याची शक्यता. कोस्टल रोडवरील वॉकवेची मुंबईकरांची प्रतीक्षा संपली. वॉकवे आणि पादचारी भुयारी मार्गाचा आज सीएम फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण. राहुल गांधींच्या जीवाला धोका असल्याच्या प्रकरणी नवीन ट्विस्ट. वकिलांनी सहमतीशिवायच याचिका दाखल केल्याचं काँग्रेसचं स्पष्टीकरण. पुणे कोर्टातून याचिका घेणार मागे. उद्धव ठाकरेंना महायुतीत स्थान नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं नेटवर्क 18च्या कार्यक्रमात मोठं विधान. सुनील तटकरेंची उलटी गिनती सुरू झाली आहे. भरत गोगावलेंचा हल्लाबोल, तर छोट्या लोकांवरती लक्ष देत नाही सुनील तटकरेंचा पलटवार. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांकडे मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची धुरा. राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महानगरपालिकेची निवडणूक नवाब मलिकांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या नेतृत्वाखाली लढवणार. चव्हाण संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करणारे राष्ट्रवादी युवकचे माजी अध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यावरती नवी जबाबदारी. सूरज चव्हाणांना मिळालं प्रदेश सरचिटणीसपद. नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारतींप्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई. वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांना ईडीकडून अटक. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मुंबईत पावसाचं पुनरागमन. उपनगरासह शहरामध्ये पावसाची संततधार. हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत. कुलू आणि शिमल्यामध्ये ढगफुटी, तर जम्मूत तावी नदीला आलेल्या पुरात अनेक घरं गेली वाहून. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी चीनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावरती. पुढील आठवड्यात वांग यी घेणार एनएसए प्रमुख अजित डोभाल यांची भेट. आणि युक्रेनची युद्ध न थांबवल्यास गंभीर परिणामांना तयार रहा. 15 ऑगस्टला होणाऱ्या बैठकीपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची रशियाला धमकी. गावाकडच्या 50 बातम्या आपण बघणार, मात्र त्यापूर्वी एक विशेष बातमीने आपण या बुलेटिनची सुरुवात करूया. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपामध्ये तुळजापुरात जोरदार संघर्ष सुरू झालेला आहे आणि आव्हाड चुकीची माहिती पसरवून मंदिराची बदनामी करत असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केलेला आहे. तर मंदिराचा गाभारा संरक्षित राहावा अशी भूमिका आमदार जितेंद्र आव्हाडांनी घेतली आहे. तुळजापूर दौऱ्यावर असताना जितेंद्र आव्हाड आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मंदिराबाहेर वाद झाल्यानं तणाव निर्माण झाला होता. हा वाद कशामुळे निर्माण झाला ते आता पाहूया. मंदिर विकासाला विरोध नसून ऐतिहासिक वास्तू आणि गाभारा संरक्षित राहावा अशी भूमिका जितेंद्र आव्हाडांनी घेतली. मात्र आव्हाडांनी चुकीची माहिती पसरवून मंदिराची बदनामी केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. तुळजाभवानीचं शिखर पाडलं जाणार नाही, गाभाराही पाडला जाणार नाही असं असतानाही जितेंद्र आव्हाड चुकीची माहिती देत असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं. मंदिराच्या विकासाला अडथळा निर्माण करण्याचे काम त्यांनी चालू केलेले आहे आणि मंदिराची बदनामी, मंदिराची तलवारगिरी, त्याचबरोबर मंदिराची मूर्ती हलवणार, शिखर पाडणार, कळस पाडणार अशा वक्तव्य त्यांनी केल्यामुळं त्यांच्यावर तात्काळ फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा. तुळजाभवानीचं मंदिर पुरातन असल्यानं दगड हटवण्याला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला. मंदिर संस्थानला भेट देत त्यांनी कामाची पाहणी केली. त्याचवेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांची कार अडवली होती. मात्र मंदिराचा दगडही हलू देणार नाही अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी घेतली आहे. की ज्या गाभाऱ्यात स्वतः छत्रपती शिवाजी महाराज उभे राहिले असतील, मी असं डोळे बंद करतो आणि त्याचा एक असा अनुभव घेत असतो की कसे उभे राहिले असतील, कसे देवीसमोर नतमस्तक झाले असतील. त्याला साक्षीदार कोण आहे? जिवंत साक्षीदार कोणीच नाही आहे, पण तिथला प्रत्येक दगड बोलका आहे. कारण का त्या दगडांनी बघितलं शिवाजी महाराजांना नतमस्तक होताना. आज तो जर दगड बोलायला लागला तर उभ्या महाराष्ट्राच्या डोळ्यात अश्रू येतील. तुळजाभवानी मंदिराच्या विकासात राजकारण करू नये आणि देवीच्या दारात गोंधळ घालू नये अशी अपेक्षा भाविकांनी व्यक्त केली आहे. एकंदरीतच तुळजाभवानीचं मंदिर लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे. त्यामुळे विकास करताना
मंदिराचं प्राचीन रूप जपणंही तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे यावरून राजकारण करून भाविकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेणंही तितकंच गरजेचं आहे. बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, तुळजापूर. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरातील गाभारा काढणार असल्याची माहिती ही अफवा असून असा कोणताही निर्णय झाला नसल्याचं जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी स्पष्ट केलं. सांगली महापालिका क्षेत्रामध्ये 15 ऑगस्ट रोजी मटण मांस विक्रीवर बंदीचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत. महापालिका आरोग्य विभागाकडून पालिका क्षेत्रात मटण मांस बंदीचा आदेश जारी करण्यात आलेला आहे. दरम्यान मात्र महापालिका आयुक्त सत्यम गांधी आणि अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडेंना यासंदर्भात काहीही माहीत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आणि त्यामुळे या आदेशावरून प्रशासनाचा सावळा गोंधळ समोर आलाय. भुसावळ रेल्वे अतिक्रमणधारकांनी वंचित आघाडीनं पालिका प्रशासकीय कार्यालयासमोर मंगळवारपासून ठिय्या आंदोलन सुरू केलंय. 7 वर्ष उलटून सुद्धा अतिक्रमण निर्मूलन कारवाईमध्ये विस्थापित झालेल्या लोकांचं पुनर्वसन करण्यात आलं नाही आणि त्यामुळे अतिक्रमणधारकांनी पालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं. वाशिमच्या वीज वितरणाच्या मुख्य कार्यालयासमोर 1 मे 2024ला ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला मुख्य अभियंत्यासह 80 कर्मचारी अनुपस्थित होते आणि या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करूनही गेल्या अनेक महिन्यांपासून केवळ चौकशीचा फार्स सुरू असून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रध्वज सन्मान समितीच्या वतीनं साखळी उपोषण सुरू करण्यात आलं. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत जळगाव महापालिकेवर आकर्षक तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. 17 मजली महापालिकेच्या इमारतीवर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण परिसर उजळून निघालाय. जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये सुलतान पठाण या 20 वर्षीय तरुणाची हत्या प्रकरणी 8 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. तर या प्रकरणात पोलिसांनी मॉब लिंचिंगचं कलम लावल्यामुळे गुन्ह्याचं गांभीर्य वाढलंय. अल्पवयीन मुलीसोबत कॅफेमध्ये बसलेल्या सुलतानला तरुणांनी मारहाण केल्यानं मारहाणीमध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं सुलतानचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आणि या प्रकरणी आता SIT पथकाची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. 15 ऑगस्टला बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आकर्षक अशी रोषणाई करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे संपूर्ण कार्यालय झगमगत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. स्वातंत्र्य दिनापूर्वी ही आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. आजच्या तरुणाईला मोबाईल आणि आभासी जगापासून दूर ठेवण्यासाठी पारंपरिक खेळांचं प्रोत्साहन महत्त्वाचं आहे असं प्रतिपादन क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं. देशी खेळांना शासकीय स्तरावर मान्यता देण्यासाठी प्रयत्न केले जातील. प्राथमिक शाळांमध्ये लंगडी, दोरीच्या उड्या, लगोरी यासारखे खेळ अनिवार्य करण्याबाबत लवकरच निर्णय होईल असं कोकाटे म्हटले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा साखरपुडा झालाय. अर्जुनचा साखरपुडा उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चांडोकशी झालेला आहे. या समारंभात दोन्ही कुटुंबातील जवळचे सदस्य आणि मित्र उपस्थित होते. दरवर्षी गोकुळाष्टमीच्या दिवशी मांस विक्रीवर बंदीचे आदेश आम्ही काढत असतो. मात्र यंदा योगायोगानं 15 ऑगस्ट दिवशी गोकुळाष्टमीचा सण आहे आणि त्यामुळे याचा स्वातंत्र्य दिनाशी काहीही संबंध नसून कुणीही गैरसमज करून घेऊ नये असं जळगाव पालिकेतील आरोग्य विभागाचे उपायुक्त उदय पाटील यांनी स्पष्ट केलंय. मालेगाव शहरात 15 ऑगस्टला मटण, चिकन दुकानं आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचा आदेश महापालिका प्रशासनानं दिल्यानंतर शहरात खळबळ माजलेली आहे. यानंतर वारंवार यावर MIMचे आमदार मुफ्ती इस्माईल यांनी टीका केली आहे.